उद्धव ठाकरे आज फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये असतील। पूर्व विदर्भामधील इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे आज बैठक घेणार आहेत। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामधील इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची बैठक होते। नागपूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 12 पैकी 4 जागांवरती दावा करण्यात आलेला आहे, मात्र काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाहीये। त्यामुळे आज नागपूर जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे समजूत काढणार असल्याची माहिती आहे की आपला दावा ते कायम ठेवतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातून प्रतिनिधी जितेंद्र सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, उद्धव ठाकरे यांचा हा आजचा नागपूर दौरा, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे येतात, हा एक मुद्दा, आणि त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने दावे प्रतिदावे केले जातात ते सुद्धा निकालात काढण्याचं आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर। नक्कीच, कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर आज पहिल्यांदा नागपुरात उद्धव ठाकरे यांचं आगमन होत आहे। दुपारी 11 ते 12च्या सुमारास उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर पोहोचतील आणि तिथून ते हॉटेलमध्ये जाऊन प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार जे आहेत पूर्व विदर्भातील, यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे, येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी कळमेश्वर तालुक्यामध्ये अश्वमेध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरणही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत। ही जाहीर सभा लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होते, नागपुरात होते। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत सर्वच पक्ष कामाला लागले असताना आता उद्धव ठाकरे हे देखील नागपूर दौऱ्यावर येतात आणि याच माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकणार आणि नेमकं ते काय बोलतात। कारण गेल्या वेळी जेव्हा नागपुरात आले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टीका केलेली होती। त्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक प्रकारे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं इथून रणशिंग फुंकणार असल्याचं दिसून येत आहे। गुरुप्रसाद, अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।